नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज आपण बोलणार आहोत भारत आणि नेपाळ या दोन शेजारी राष्ट्रांबद्दल। हजारो वर्षांची परंपरा, धर्म, संस्कृती आणि इतिहास यांनी या दोन देशांना एकत्र बांधलंय। पण अलीकडच्या काही दिवसात नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे आणि त्या अस्थिरतेसाठी भारतावर बोट दाखवलं जातंय। आज आपण सविस्तर पाहणार आहोत की नेपाळमध्ये नेमकं काय घडतंय, भारतावर का आरोप केले जात आहेत, हिंदू राष्ट्र आणि राजेशाहीबाबत कोणते दावे केले जात आहेत, भारतीय मीडियाची भूमिका काय आहे आणि या सर्वाचा भारत नेपाळ नात्यावर काय परिणाम होऊ शकतो। भारत आणि नेपाळ यांचं नातं अगदी अनोखं आहे। दोन्ही देशांमध्ये खुली सीमा आहे। कोणत्याही विसाशिवाय दोन्ही देशातील नागरिक एकमेकांच्या देशात जाऊन राहू शकतात। व्यापार, शिक्षण, नोकरी, विवाह या सगळ्यांमध्ये भारत नेपाळ अतिशय जवळचे आहेत। धार्मिक दृष्टिकोनातूनही नेपाळ भारताशी जोडलेला आहे। पशुपतीनाथचे मंदिर हे संपूर्ण हिंदू जगतातील महत्त्वाचे केंद्र आहे। इतिहासात अनेकदा भारताने नेपाळची मदत केली, पण जेव्हा नेपाळमध्ये राजकीय संकट आले तेव्हा अनेकदा भारतावर हस्तक्षेपाचा आरोप करण्यात आला। अलीकडे नेपाळमध्ये मोठ्या आंदोलनांची सुरुवात झाली। काही नागरिकांनी पुन्हा राजेशाही आणा अशी मागणी केली, काहींनी हिंदू राष्ट्र हवंय अशी घोषणा केली, तर अनेकांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्हाला ना हिंदू राष्ट्र हवंय ना राजा, आम्हाला लोकशाही टिकवायची आहे। या आंदोलकांमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे। त्यांचा मुख्य मुद्दा आहे भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि महागाई। पण भारतीय मीडियाने हे चित्र वेगळं दाखवलं। नेपाळमधील काही नेते उघडपणे भारतावर आरोप करत आहेत। माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी भारताच्या धोरणांवर टीका केली। काही आंदोलनकर्त्यांनी थेट असं म्हटलं की भारत आमच्यावर राजेशाही लादू पाहतो आहे, भारत हिंदू राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करतो आहे। हे आरोप कितपत खरे आहेत हे सांगणं कठीण आहे, पण इतकं नक्की आहे की या आरोपांमुळे भारत नेपाळ संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे। नेपाळमधील अनेक सामान्य नागरिक म्हणतात की आम्हाला राजा नको, आमचा राजा आधीच संपलेला आहे, आमचा देश लोकशाही देश आहे, आम्हाला आमचं भविष्य स्वतः ठरवायचं आहे। हिंदू राष्ट्राची मागणी आमच्याकडून नाही, आमचा धर्म वेगळा आहे, आम्ही किरात धर्म पाळतो, आम्ही निसर्गाची पूजा करतो, पर्वत, नद्या, भूमी हेच आमच्यासाठी देव आहेत। या आवाजाला महत्त्व देणं गरजेचं आहे, कारण लोकशाहीत जनता अंतिम असते। भारतीय मीडियाची भूमिका। भारतीय मीडियावर नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे। काही पत्रकार थेट आंदोलनस्थळी जाऊन लोकांना विचारत होते की तुम्हाला मोदीसारखा पंतप्रधान हवा का? यामुळे नेपाळी नागरिक भडकले। काही ठिकाणी भारतीय पत्रकारांना विरोध सहन करावा लागला। परदेशी मीडिया जसे BBC, रायटर्स, अल जझीरा यांनी मात्र वेगळं चित्र दाखवलं। त्यांच्यानुसार आंदोलनाचं कारण होतं भ्रष्टाचार, बेरोजगारी, नेपोटिझम आणि सरकार विरुद्ध असंतोष। हिंदू राष्ट्राचा मुद्दा दुय्यम होता। भारतातील काही नेत्यांनी हास्यास्पद विधानं केली। काहींनी म्हटलं की जर नेपाळ भारताचा भाग असता तर अशी अराजकता झाली नसती। काहींनी थेट काँग्रेसवर दोष टाकला की त्यांच्या धोरणांमुळे नेपाळ अस्थिर आहे। अशा वक्तव्यांमुळे नेपाळी लोकांमध्ये संशय वाढतो। ते म्हणतात की भारत खरंच आमच्या अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप करतो आहे। सोशल मीडियावर सतत अफवा पसरवल्या जात आहेत। नेपाळ हिंदू राष्ट्र होणारच अशा पोस्ट्स केल्या जात आहेत। काही वृत्तपत्रांनी बातम्या केल्या की जनतेने हिंदू राष्ट्राची मागणी केली, पण त्या अधिकृत नाहीत। या अफवांमुळे सत्य काय आणि खोटं काय हे जनतेला समजेनासं झालं आहे। जर नेपाळ भारताविरुद्ध अधिकच कठोर भूमिका घेत राहिला तर या परिस्थितीचा थेट फायदा चीनला होईल। चीन आधीच नेपाळमध्ये गुंतवणूक वाढवत आहे। भारताविरुद्ध भावना वाढल्या तर नेपाळ चीनकडे झुकू शकतो। हे भारतासाठी धोक्याचं ठरेल। भारताने हे लक्षात ठेवायला हवं की नेपाळ हा स्वतंत्र, सार्वभौम देश आहे। त्याच्या अंतर्गत राजकारणात जबरदस्तीने हस्तक्षेप करणं योग्य नाही। भारत आणि नेपाळचं नातं केवळ राजकारणावर नाही तर जनतेच्या विश्वासावर टिकलेलं आहे। मित्रांनो, भारत नेपाळ नातं हे हजारो वर्षाचं आहे। एका राजकीय संकटामुळे किंवा काही अफवांमुळे हे नातं तुटायला नको। नेपाळच्या जनतेने जर ठरवलं की त्यांना लोकशाहीच हवी आहे तर त्याचा आदर करायला हवा। भारताने शांतता, सहकार्य आणि सन्मान या मार्गानेच नेपाळशी संबंध ठेवायला हवेत। आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की राजकारण बदलतं, नेते बदलतात, पण जनता आणि संस्कृतीचं नातं कायम राहतं। भारत आणि नेपाळची मैत्री ही राजेशाहीवर नव्हे, हिंदू राष्ट्रावर नव्हे, तर विश्वास, संस्कृती आणि परस्पर सन्मानावर टिकली पाहिजे। धन्यवाद। जय हिंद।